आपण इथं कलिंगडाचे 4 सरबत पाहणार आहोत पहा किंवा ड्रिंक पाहणार आहोत. तर तुम्हाला दिसतंय पहा कलिंगड लाल भडक दिसतंय आपल्याला कापलेलं आहे आपण ते. त्याचे छोटे-छोटे तुकडे पण केलेले आहेत. घेतलं ना मिक्सरमध्ये टाकून आपण ते तुकडे, बिया काढून त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे. मीठ टाकलेलं आहे काळं. चाट मसाला पण टाकलेला आहे पहा आणि साखर पण टाकलेली आहे. आलं टाकलेलं आहे थोडंसं आणि साखर पण टाकलेली पहा. असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि मिक्सरला लावलेलं आहे ते. साखर पण टाकली आता. लावलं ना मिक्सरला, भरले आपले ग्लास. झालं सरबत तयार. मस्तपैकी बर्फ टाकून हे सरबत प्यायचंय पहा, गारेगार. नंतर 2 नंबरचं सरबत आहे आपलं. बर्फ टाकलाय आपण, गार लागतंय चांगलं. 2 नंबरचं सरबत आहे आपलं पुदिना सरबत. आपण नेहमीप्रमाणे वाटीने मोजून घेतलेलं आहे पहा कलिंगड. पुदिन्याची पानं टाकलेत, आलं टाकलेलं आहे. नंतर काळं मीठ टाकलेलं आहे आपण. नंतर चाट मसाला पण टाकलाय नेहमीप्रमाणे. आणि थोडीशी साखर टाकलेली पहा. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. लिंबू पण पिळलेला आहे मी. कलिंगड गोड असल्यामुळे साखर कमी जास्त करू शकता. झालं ना आपलं सरबत तयार, पुदिना सरबत. ओतलंय आपण ग्लासामध्ये. छान दिसतंय पहा. टाकायचं ना वरून बर्फ, गारेगार. पहा पुदिन्याची पानं पण टाकलेली आहेत. शिवाय सरबत नाहीच पहा. त्याच्यामुळे बर्फ टाकायचा आहे. आणि भर उन्हाचं चांगलं सरबत पिऊन घ्यायचं पहा. नंतर तिसरं सरबत करतोय आपण सब्जा सरबत. नेहमीप्रमाणे आपण वाटीने मोजून घेतलेलं आहे. कलिंगडाचा गर, लिंबू पिळलेला आहे पहा त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बाकीचं काहीच टाकायचं नाही पहा. चाट मसाला नाही टाकायचा आपल्याला. आलं नाही टाकायचं. डायरेक्ट साखर टाकायची पहा. त्याच्यामध्ये ते चांगलं नाही लागणार. आपण ते सब्जा अगोदरच भिजायला टाकलेला आहे. गाळलं ना आपण सरबत त्याच्यामध्ये पण मिक्स केलं आणि वरून पण टाकलाय पहा. द्यायचं वरून आपल्याला आता त्याच्यामध्ये बर्फ टाकून घ्यायचा आहे. नंतर कलिंगडाचे काप पण टाकायचे आहेत पहा वरून. असं थंडगार सरबत घ्यायचं ना पिऊन मस्तपैकी. नंतर आपण पहा छान दिसतंय एकदम. करून पहा. याची जर मोठी लिंक पाहायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे पहा. चौथं आपल्याला स्मूदी बनवायची आहे. कलिंगड नेहमीप्रमाणे मोजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे पहा. टाकून घेतलंय आपण दही. बाकीचं काहीच टाकायचं नाहीये आणि हे फिरवून घ्यायचं आहे.